तर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जवळपास 8,000 निमंत्रितांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि आता एक एक करून निमंत्रित या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। सेलिब्रिटी आहेत, त्याचबरोबर काही उद्योगपती आहेत, जगभरातले चांगले मोठे नावाजलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर अनुपम खेर जे आहेत ते सुद्धा आता अयोध्येमध्ये दाखल झालेत आणि अनुपम खेर यांच्याकडून इथे हनुमानगडीचं दर्शन घेण्यात आलेलं आहे। सध्या ही थेट दृश्य जी आपण पाहतो हनुमानगडीची आहेत, ज्या ठिकाणी अनुपम खेर यांच्याकडून प्रार्थना करण्यात आलेली आहे। तर सचिन तेंडुलकर हे सुद्धा आता मुंबईहून रवाना झाले। सचिन तेंडुलकर त्याचबरोबर अमिताभ बच्चन हे देखील आता मुंबईहून अयोध्येच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर अमिताभ बच्चन त्याचबरोबर अभिषेक बच्चन हे देखील आता मुंबईवरून अयोध्येच्या दिशेने रवाना झाले। त्याचबरोबर माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉक्टर नेने हे देखील आता अयोध्येला रवाना झाल्याची दृश्य आपण समोर स्क्रीनवर पाहतो। अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित हे सुद्धा आता अयोध्येकडे रवाना झालेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर विकी कौशल आणि कतरीना हे सुद्धा मुंबईकडून आता रवाना झालेत। आयुष्मान खुराना हा सुद्धा आता अयोध्येसाठी रवाना झालेला आहे। जवळपास 8,000 निमंत्रितांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि ज्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले ते सगळेच आता अयोध्येमध्ये पोहोचत आहेत।